या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहाम्. Yes, fine. Yes, I'm going to share my screen with you people. Right, I hope so that you're getting my screen the proper way. We'll just go to make the F5. F5 for what? To make it slideshow. टेन्सेसचा पार्ट आपण पाहतोय. त्यातला सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पाहिला होता. एक ओव्हरव्ह्यू पाहत असताना आपण फास्ट ट्रॅकवर थोडंसं पाहूया, जेणेकरून तुम्हाला पण ते पाहायला समजायला सोपं जाईल. फाईन. ओके. राईट. सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग आपल्याला जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याकडून नित्यनेमाने घडते, नेहमीच घडते, ती क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. फाईन. टू एक्सप्रेस द हॅबिच्युअल ऍक्शन हा त्याचा उपयोग आहे. याचं स्ट्रक्चरल फॉर्मेशन आपण पाहिलं होतं. त्या वाक्यरचना पाहिल्या अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि त्याचबरोबर क्वेश्चन मध्ये आपण डू डजचा वापर सुरुवातीला करतो. चालू वर्तमान काळ आपण आज पाहतोय. दॅट इज कॉल्ड एज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग आपल्याला होतो टू एक्सप्रेस द ऍक्शन गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. टू एक्सप्रेस ऍक्शन्स गोइंग ऑन ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. बोलत असताना जी क्रिया आपल्या डोळ्यासमोर घडते है ना, जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात सतत परंतु अल्पकाळ चालू असते, तेव्हा अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो, है ना. डोळ्यासमोर होणाऱ्या क्रिया असे इन शॉर्ट मध्ये सांगितलंय तुम्हाला. राईट. द ऍक्शन दोज आर गोइंग ऑन बिफोर यू युअर आईज ऍट द प्रेझेंट टाइम. आत्ताच्या घडीला तुमच्या डोळ्यासमोर जे चालू आहे त्याला चालू वर्तमान काळ म्हणतात. म्हणजे मी तुमच्या समोर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एक्सप्लेन करत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे. मी तुमच्याशी इंग्रजीत बोलत आहे. आय एम जस्ट टॉकिंग विथ यू इन इंग्लिश. तुम्ही सगळेजण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकत आहात. तुमच्या घरामध्ये कुठलं तरी तुमचं लेकरू टीव्ही पाहत आहे. तुमच्या डोक्याच्या वरती फॅन चालू आहे. तुमच्या बाहेर, घराच्या बाहेर कुठेतरी एक गाडी चाललेली आहे. राइट? ऑल these actions are going on in the present mode. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. लॉजिकली कोणी विचारलं तर ऑनगोइंग ऍक्शन एक्सप्रेस करण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करतो. त्याच्यामध्ये बघा आय असेल तर आपण एमचा वापर करतो, यू मध्ये असेल तर आरचा वापर करतो, ही शेटराम असेल तर आपण इजचा वापर करतो. हे आपण पहिलेही आम्ही वाक्यरचनांमध्ये पाहिलेलं होतं आणि याच्यामध्ये फक्त क्रियापदाला आयएनजी आपण मात्र आवर्जून वापरतो. राईट? That we have to just understand. Over here we are using am, is and are and we ing formations. बघूया अफर्मेटिव्ह वाक्याचं स्ट्रक्चर काय. सब्जेक्ट प्लस am is are प्लस we ing प्लस ऑब्जेक्ट. हे आपण आत्ताच स्ट्रक्चर पाहिलं. आता कोणी आपल्याला सांगितलं होतं आपल्या ग्रुपमध्ये. बघूया. हा यश क्षीरसागर ताईंनी सांगितलं होतं. राईट, फाईन. बघा एक उदाहरण पहा. काही आपल्याला आय एम टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत आहे. राईट. यू आर लर्निंग. तुम्ही शिकत आहात. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं गात आहे. अँड रिव्हर इज फ्लोईंग. नदी वाहत आहे. बघा या सगळ्या वाक्यांच्या शेवटी जर आपण कॉमनली पाहायला गेलं तर इथे आपल्याला त प्लस आहे, त प्लस आहे, त प्लस आहात, त प्लस आहे या वाक्यरचना पाहायला मिळतात. जेव्हा तुमच्याकडे आलेल्या टेन्सच्या चार्टला तुम्ही रेफर कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे हो, या काळाचं वाक्य ओळखणं फार सोपं आहे. कारण त्याच्या शेवटी एंडिंगला त प्लस आहे. त्या वाक्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य म्हणू शकतो. राईट? परंतु त्यामध्ये क्रिया ऑनगोइंग असली पाहिजे. राईट? नाहीतर माझा भाऊ घरात आहे. माझा भाऊ घरात आहे. त आहे आल्यावर चालू वर्तमान काळ आहे असं तुम्ही समजाल. हे अजिबात नाही, कारण ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, त्याच्यामध्ये मूळ क्रियापद नाही. हे लक्षात घ्यावं लागेल. ऍक्शन ऑनगोइंग पाहिजे. दॅट्स इम्पॉर्टंट पार्ट. निगेटिव्ह करत असताना आपण एम, इज, आर ला नॉट लावतो. क्रियापदाला आयएनजी वापरतो आणि ऑब्जेक्टचा वापर करत असतो. आय एम नॉट टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत नाही. यू आर नॉट लर्निंग. तुम्ही शिकत नाही. शी इज नॉट सिंगिंग. ती गाणं गात नाही. आणि रिव्हर इज नॉट फ्लोईंग. नदी वाहत नाही.
डोळ्यासमोरची क्रिया निगेटिव्ह फॉर्मेशन्स मध्ये दाखवायची असेल आपल्याला, तर आपण अशा पद्धतीने वापर करू शकतो. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काही लोक काय असतात माहितीये का, मी इंग्रजी शिकवत नाही आहे असं लावतात शेवटी. तुम्ही शिकत नाही आहे असं लावता. लावायची गरज नाही. देअर इज नो नीड टू अटॅच आहे ओव्हर हिअर. ओके. डायरेक्टली जरी तुम्ही ती शिकत नाही, ती गात नाही अशा पद्धतीने लावलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फाईन. आणि इंटरोगेटिव्हचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपण एम, इज, आर क्रियापदाच्या वाक्याच्या सब्जेक्टच्या आधी लावतो आणि नंतर क्रियापदाला आयएनजी लावतो आणि मग ऑब्जेक्टचा वापर आपण करत असतो. मी इंग्रजी शिकवत आहे का? एम आय टीचिंग इंग्लिश? तू शिकत आहेस का किंवा तुम्ही शिकत आहात का? आर यू लर्निंग? ती गाणं गात आहे का? इज शी सिंगिंग अ सॉन्ग? आणि नदी वाहत आहे का? इज रिव्हर फ्लोईंग? म्हणजे चा वापर आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला करू शकतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सवर. बघा, विचार करा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने समजल्या आहेत का? जर समजलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. कमेंट करा. तुम्हाला कुठलीही अडचण वाटली तर नक्की सांगा. थँक यू. थँक यू व्हेरी मच. गेटिंग? आय होप दॅट की तुम्हाला ऍटलिस्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची थीम आणि त्याच्या वाक्यरचना प्रॉपर पद्धतीने कळालेल्या असेल. जगाच्या पाठीवर सगळ्यात सोपा टेन्स कोणता असं जर तुम्हाला कोणी विचारलं, जगाच्या पाठीवर ग्रामॅटिकल कन्सेप्टमध्ये सगळ्यात सोपा कन्सेप्ट कोणता? तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. 100%. कारण आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस फार आवडतो. आपण सिंपल प्रेझेंटमध्ये पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टाकतो. कारण आपल्याला ॲमिझर आणि आयएनजी वापरायला खूप आवडतं. ओके. आता आपण चेक करूया की एक्झॅक्टली तुम्हाला किती आवडतंय ते. ठीक आहे? फाईन. अश्विनी मॅडम, पहिले 2-3 प्रश्न तुमच्यासाठी आहे. मी अफर्मेटिव्ह निगेटिव्ह क्वेशन एकत्र विचारतोय. मी इंग्लिशमध्ये विचारलं तर मराठीत सांगा, मराठीत विचारलं तर इंग्लिशमध्ये सांगा. फाईन? येस. अश्विनी मॅम, त्यातलं फक्त हे करा, स्पीकर मधलं जे आहे ना, हेडफोन वाला जो पार्ट येतो तो पिन काढून घ्या त्याची. येस, फाईन, डन. पहिलं वाक्य तुमच्यासाठी आहे. मी गाणे गात आहे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. राईट. ती प्रश्न विचारत नाही. ती प्रश्न विचारत नाही. शी इज नॉट आस्किंग क्वेश्चन. राईट, गुड, रेट. तुम्ही उत्तर देत आहात का? डू यू? चालू वर्तमान काळ आहे मॅडम, डूडच नाही लागणार. तुम्ही उत्तर देत आहात का? आर यू? आर यू? आर यू? से एनी क्वेश्चन आन्सर. आर यू गिव्हिंग आन्सर? एवढंच वापरायचं आहे आपल्याला. सॉरी आर यू आर यू गिव्हिंग गिव्हिंग आन्सर? आन्सर? राईट, गुड, रेट. नेक्स्ट, ज्योती मॅडम, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. वी आर लिसनिंग म्युझिक. मी गाणं ऐकत आहे. वी आर लिसनिंग म्युझिक. वी आर मॅडम. आम्ही गाणं ऐकत आहोत. राईट, गुड, रेट. दे आर नॉट कॅचिंग द बॉल. दे आर नॉट कॅचिंग द बॉल. त्यांनी कॅच नाही पकडला. गलत मॅडम. दे आर दे नॉट. आर नॉट कॅचिंग. त्यांनी बॉल कॅच नाही केला. नाही मॅडम, कोण सांगू शकते दे आर नॉट कॅचिंग द बॉल? ते बॉल पकडत नाही. ते बॉल पकडत नाही. अगदी बरोबर आहे. गुड, फाईन. पुढचं वाक्य तुमच्यासाठी. वी आर टेलिंग स्टोरी. ज्योती मॅडम. वी आर टेलिंग स्टोरी. आम्ही स्टोरी सांगतो. हा, वी आर नॉट, वी आर टेलिंग स्टोरी. फक्त आम्ही गोष्टी सांगतो नाही. ज्योती मॅडम, एंडिंग काय असेल प्रॉपर बघा. आम्ही गोष्टी सांगतो नाही, सांगत आहे. ओके. चालू वर्तमान काळाच्या शेवटी येणारे त प्लस आहे. आता बघा, आमचे जाधव ते कशा पटापट उत्तर देतात. जाधव मॅडम, पुढचे प्रश्न तुमच्यासाठी. सांगा, मी पोळ्या लाटत आहे. लाटणेला नाही सांगता येणार सर. रोलिंग, रोलिंग.
आय एम रोलिंग चपाती. राईट, रोलिंग पण वापरू शकता आणि प्रिपेअरिंग पण वापरू शकता. प्रिपेअरिंग, राईट. ओके, पुढचं वाक्य. मी संगीत शिकत आहे. आय एम लर्निंग म्युझिक. राईट, अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य. ते फुटबॉल खेळत आहेत का? आर दे प्लेइंग फुटबॉल. अगदी बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे स्वाती मॅडम साठी. मी फिजिक्स शिकवत आहे. I teach physics. परत एकदा. मी I teaching physics. आय एम टीचिंग फिजिक्स. I am teaching physics. आम्ही जर आणि आयएनजी लावणं गरजेचं आहे. पुढचं वाक्य. आम्ही पैठणला जात नाही. I do not go. Sorry. We are not going to Python. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य. मी जायकवाडी धरण पाहत आहे. पाहत आहे. I look Jaikwadi. I am looking Jaikwadi. धरणला काय म्हणतात सर? डॅम. राईट, गुड, राईट. लक्षात ठेवा, चालू वर्तमान काळात डू डजचा वापर करू नका. परत एकत्र करू नका. चालू वर्तमान काळ म्हणजे डोळ्यासमोर चालू असलेली क्रिया. आम्ही जर आयएनजी बिनधास्त लावा. पुढचे वाक्य राऊत मॅडम साठी आहे. आय एम सिंगिंग सॉन्ग अँड पीपल आर लिसनिंग इट. मी गाणे गात आहे आणि लोक ऐकत आहेत. राईट. आर दे कलेक्टिंग द कॉइन्स. कलेक्टिंग नंतर सर कॉइन्स. कॉइन्स. हा, ते शिक्के जमा करत आहेत. का? राईट, ओके, राईट. पुढचं वाक्य आहे. आय एम परचेसिंग गोल्ड फॉर माय डॉटर. मी सोने खरेदी करत आहे माझ्या मुलीसाठी. उलट झालं. मी माझ्या मुलीसाठी सोने खरेदी करत आहे की नाही? मी खातो वरण भात की मी वरण भात खातो? हो सर. राईट, मी वरण भात खातो. पुढचे वाक्य रोमा मॅडम तुमच्यासाठी आहे. ज्योती मॅम इज टॉकिंग विथ मी इन इंग्लिश. ज्योती मॅडम माझ्यासोबत इंग्लिश बोलत आहेत. राईट, गुड, रेड. फॅन इज रोटेटिंग ऑन माय हेड. फॅन माझ्या डोक्यावरती फिरत आहे. राईट. आता बघा, याच्यामध्ये मी ऑन माय हेड असं वापरलं. हे वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ऑन कशाला म्हणतात? ऑन म्हणजे एखाद्या सरफेसला लागून. फॅन काय माझ्या डोक्याला लागून फिरतोय का? अबो येईल ना सर तिथं? नाही, ओव्हर द हेड वापरतो आपण. ओव्हर द हेड. आणि अबो मला तरी चुक. अबव म्हणजे त्याच्याही वर. त्याच्यावर. लाईट आलं लक्षात? त्याच्यामुळे आपण ओव्हर द हेड वापरतो. आपल्या डोक्यामध्ये आणि आपल्या त्या फॅन मध्ये थोडा अंतर आहे, बरोबर आहे की नाही? डिस्टन्स आहे. मग त्याला आपण ओव्हर वापरू शकतो. हो सर. राईट, फाईन. म्हणजे आता मी एखादं वाक्य मुद्दाम विचारतो कारण त्याच्यामध्ये मला काही एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. ओके, बाकी तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. पुढचं वाक्य. आय एम वॉन्डरिंग इन सिद्धार्थ गार्डन. वॉन्डरिंग इन सिद्धार्थ गार्डन. वंडरिंग म्हणजे काय? वॉन्डर या शब्दाचा अर्थ फिरणे असा होतो. मी सिद्धार्थ गार्डन मध्ये फिरत आहे. फिरत आहे. राईट, बरोबर आहे. पुढचे वाक्य विद्या मॅडम साठी आहेत. गव्हर्नमेंट इज टेकिंग सम डिसिजन्स फॉर फार्मर्स. गव्हर्नमेंट इज टेकिंग सम डिसिजन. सरकारने शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतले. मॅडम, आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य विचारतोय. घेतले कसं? घेत आहेत. मग सांगा पूर्ण वाक्य. सरकार शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेत आहेत. दॅट इज इम्पॉर्टंट. राईट, ओके. नेक्स्ट. नितीन गडकरी इज डिलिव्हरिंग अ स्पीच. गिव्हिंग किंवा डिलिव्हरिंग अ स्पीच.
नितीन गडकरी भाषण देत आहेत. Right, good. Is peacock dancing in the garden? इज पिकॉक पिकॉक गार्डन मध्ये डान्स करत आहे का? Right, good, right. Payal madam, next question for you. I am learning English. मी इंग्लिश शिकत आहे. Right. We are not collecting money. ते मणी गोळा करत नाही. We are not collecting money. We. आम्ही मणी गोळा करत नाही. I am purchasing grocery in कोणतं शॉप आहे तुमच्याकडे? बेस्ट प्राइस आहे ना? बेस्ट प्राइस. I am purchasing grocery in best price. मी बेस्ट प्राइस मधून ग्रोसरी घेत आहे. ग्रोसरी म्हणजे काय? सामान. हा, ग्रोसरी म्हणजे किराणा सामान ज्याला आपण म्हणतो. ओके, सामान घेत आहे. राईट राईट राईट, गुड. येस, लास्ट पर्सन आय थिंक सो. नाही, मुद्रिका मॅम, चला, येस प्लीज. मी गांधीजींचं आत्मचरित्र वाचत आहे. गांधीजींचं चरित्रासाठी शब्द सांगा बरं, आत्मचरित्राला शब्द काय वापरतात? कोणाला माहिती आहे? आत्मचरित्राला शब्द ऑटोबायोग्राफी असतो, है ना? ऑटोबायोग्राफी म्हणतात त्याला आपण. हा, सांगा मॅडम. अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा. आय रीड मॅडम, गांधीजी. चालू वर्तमान काळाची वाक्य तुम्ही असं का करताय? आय एम रीड गांधीजी. आय एम रीडिंग असतं, रीडिंग. आय एम रीडिंग गांधीजी. काय म्हणले सर शब्द तो? ऑटोबायोग्राफी, ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी. राईट, ओके. पुढचं वाक्य परत तुमच्यासाठीच आहेत. शी इज रिसिव्हिंग माय कॉल. परत सांगा सर. शी इज रिसिव्हिंग माय कॉल. ती माझा फोन उचलत आहे. राईट, गुड, रेट. लक्षात आलंय का सगळ्यांना? एव्हरीबडी इज गेटिंग. ॲमिजार आणि आयएनजी सोडून चालू वर्तमान काळात काहीही लावायचं नाही. नाही तर मध्येच मला असं वाटलं सर की हॅव हॅज वापरलं तर चालतंय, म्हणून मी हॅव हॅज पण वापरून पाहिलं. आता सांगा बरोबर आहे का? दॅट इज 100% रॉंग थिंग. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके, प्रेझेंट कंटिन्युअसची प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला मी पाठवून देणार आहे. राईट, फाईन. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा पार्ट पाहूया. We are having the 9 minutes in our hand, so we can just go through it, right? Okay, I'm just sharing the screen with you. Simple past tense आपण असा पाहिला होता. आता past continuous tense पाहूया. What is the use of past continuous tense? To express the action which was going on the past mode. भूतकाळामध्ये सुरू असलेली क्रिया दाखवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. राईट, परत एकदा युजेसच्या स्लाइडवर आपण जाणार आहोत. टू एक्सप्रेस द ऍक्शन विच वॉज गोइंग ऑन इन द पास्ट मोड. भूतकाळामध्ये जी एक क्रिया सुरू होती त्याला दाखवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. जसं आपण वर्तमान काळामध्ये, चालू वर्तमान काळात डोळ्यासमोर सुरू असलेली क्रिया दाखवतो, तसंच चालू भूतकाळामध्ये आपण भूतकाळात जी क्रिया चालत होती, घडत होती, ती दाखवण्यासाठी आपण हा उपयोग किंवा हा टेन्स वापरला जातो. जसं मी लहान असताना किल्ले बनवत होतो, है ना, तेव्हा ती क्रिया चालू होती भूतकाळामध्ये, तेव्हा आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये आपण वॉज आणि वेअर वापरतो आणि क्रियापदाला आयएनजीचा वापर करत असतो. तिकडे ॲमिजार, इकडे वॉज वेअर. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस व्हीआयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तिकडे ॲमिजार, इकडे वॉज वेअर, व्हीआयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आय वॉज वर्किंग इन द ऑफिस. मी ऑफिसमध्ये काम करत होतो. श्रुती वॉज कटिंग व्हेजिटेबल्स. श्रुती भाज्या कापत होती. वी वेअर गिव्हिंग स्पीच. आम्ही भाषण देत होतो. अँड कॅटल्स वेअर फीड.
गुरे चारा खात होती. ती क्रिया भूतकाळात चालू होती. कॅटल्स वेअर इटिंग फीड. फीड म्हणजे चारा. नवीन शब्द जर कळाला असेल तर लिहून घेत चला. निगेटिव्ह करत असताना वॉज वेअरला नॉट लावायचं आणि क्रियापदाला आयएनजी वापरतो आपण. वी वेअर नॉट टॉकिंग इन क्लास. आम्ही वर्गात बोलत नव्हतो. दे वेअर नॉट प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत नव्हते. शी वॉज नॉट रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित नव्हती. रिव्हर वॉज नॉट फ्लोईंग. नदी वाहत नव्हती. राईट. बघा प्रॉपर पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. निगेटिव्ह पण पाहिलेत आपण आता क्वेश्चनचा पण पार्ट पाहणार आहोत. प्रॉपर पद्धतीने एकदा समजून घ्या, जाणून घ्या. पुन्हा असं व्हायला नको की आपण समजून घेण्यामध्ये कमी पडलोय म्हणून. राईट. फाईन. हे झाले निगेटिव्ह वाक्य. क्वेश्चन्स करत असताना आपण वॉज वेअरचा वापर सुरुवातीला करत असतो. त्यानंतर सब्जेक्ट VING प्लस ऑब्जेक्ट. वॉज आय कलरिंग पिक्चर. मी चित्र रंगवत होतो का. वेर यू इटिंग जलेबी. तुम्ही जलेबी खात होते का. वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं गात होती का. आणि वॉज रिव्हर फ्लोईंग. नदी वाहत होती का. जेव्हा प्रश्नार्थी वाक्य करतो आपण तेव्हा वॉज आणि वेअरचा वापर हा सुरुवातीला करायचा असतो. परत एकदा क्लॅरिफाय करतो तुम्हाला. सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग मूळतः, पास्ट कंटिन्युअसचा उपयोग हा मूळतः भूतकाळात चालू असलेल्या क्रिया दाखवण्यासाठी होत असतो. त्याच्यामध्ये वॉज वेअर आणि आयएनजीचा वापर करतात. राईट. अफर्मेटिव्ह करतात आणि वॉज वेअर प्लस वर्ब ING राईट ऑब्जेक्ट या पद्धतीने स्ट्रक्चर चालतं. निगेटिव्ह करत असताना वॉज वेअरला आपल्याला नॉट वापरावं लागतंय. आणि क्वेश्चन करताना वॉज आणि वेअर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून सुरुवातीला वापरले जातात. ओके. फाईन. या पद्धतीने पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण प्रॉपर पद्धतीने अभ्यास तुम्हाला करण्याचा योग आलाय. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कमेंट नक्की पास करा. आणि जर चॅनलला जमलं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ पोहोचत राहतात. थँक्यू व्हेरी मच. काही वाक्यरचना विचारतोय. समजलाय का तुम्हाला हा पार्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काहीही अंतर नाही. वर्तमान काळात चालू असलेली क्रिया दाखवण्यासाठी जर ING वापरायचं त्याला चालू वर्तमान काळ म्हणतात. भूतकाळात चालू असलेली क्रिया आता दाखवायची असेल आपल्याला तर पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वॉज वेअर आणि ING लागतं. ओके. पहिला प्रश्न राऊत मॅडम तुम्हाला. मी MPSC ची तयारी करत होते. I was preparing फॉर MPSC exam फॉर MPSC. for राईट. MPSC. पायल मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. दे वेअर टेलिंग स्टोरी. दे वेअर टेलिंग स्टोरी. ते स्टोरी सांगत होते. राईट. विद्या मॅडम पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. आय वॉज नॉट स्पीकिंग लाय. मी खोटं बोलत नव्हते. राईट. रोमा मॅडम नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. मी मोबाईल खरेदी करत होते. I was purchased new mobile. आय वॉज परचेसिंग मोबाईल. ज्योती मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. आम्ही रविवारी घर आवरत होतो. वी आर घर आवरत होतो काय म्हणतात. घर आवरण्याला काय म्हणतात बरं. क्लिनिंग We म्हणता were. येतं. क्लिनिंग म्हणू शकतो आपण. अजून काय म्हणू शकतो. मेंटेन. हा मेंटेन पण वापरू शकतो आपण. वी वेअर मेंटेनिंग हाऊस. राईट. ओके फाईन. क्लिनिंग वापरलं तरी चालेल, मेंटेनिंग वापरलं तरी चालेल आणि अजून एक शब्द वापरला तरी चालेल. वी वेअर कीपिंग अवर हाऊस क्लीन अँड टायडी. वी वेअर कीपिंग अवर हाऊस क्लीन अँड टायडी. स्वाती मॅडम पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. राईट. नरेंद्र मोदी भाषण देत होते का. नरेंद्र मोदी स्पीक प्रश्नार्थी वाक्य. देत होते का. देत होते का. देत होते का. बोला. वॉज नरेंद्र मोदी वॉज नरेंद्र मोदी गिविंग द स्पीच. गिविंग द स्पीच. राईट. बरोबर आहे. राऊत मॅडम पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. माझा मुलगा
नवोदयची तयारी करत होता? My son was प्रिपेअरिंग preparing असेल ना? प्रिपेअरिंग My son was preparing for Navodaya exam. राईट. ओके, नवोदय एक्झाम. जाधव मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. मी महादेवाला बेल वाहत होते. आज श्रावण सोमवार आहे ना? हा सांगा मग, मी महादेवाला बेल वाहत होते. I was offering बेलपत्र to Right. Mahadeva. राईट, आय वॉज ऑफरिंग द बेलपत्रा टू महादेवा. ज्योती मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला अजून एक. आम्ही लोकांना मार्गदर्शन करत होतो. आम्ही लोकांना मार्गदर्शन करत होतो. वी वेअर मार्गदर्शनला काय म्हणतात? गायडन्स. गायडिंग. हा सॉरी, वी वेअर गायडिंग सम पीपल. सम पीपल. राईट. ओके. अश्विनी मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. ती वर्तमानपत्र वाचत होती. Reading a newspaper. शी वॉज रिडिंग द न्यूजपेपर. राईट. शेवटचा प्रश्न रोमा मॅडम तुम्हाला आहे. आम्ही जेवण करत होतो. We were eating food. फूड. अगदी बरोबर आहे. राईट. गुड. बहुत बढ़िया. ग्रेट. वंडरफुल. आता आपली मीटिंग इथे एंड होते. आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत. मला असं वाटतं की सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉपर कळाल्या असतील. त्याच्या एक्सरसाइज प्रोसेस तुम्हाला मिळत राहणार आहे. आपण परत भेटतोय 2 मिनिटांमध्ये नवीन मीटिंगच्या माध्यमातून, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लगेच इमिजिएट जॉईन व्हायचंय. फास्ट.